सो हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? अपेक्षा करते की सगळे मजेत असतात आणि सगळ्यात आधी तुम्हाला जय भीम जय शिवराय. सो आज आहे वटपौर्णिमा. सगळ्यांना माहितच आहे, याच्या आधीचा पण ब्लॉग मी अपलोड केलेला आहे, काय शॉपिंग वगैरे सगळं. आणि आता मी सध्या काही मेकअप वगैरे केलेला नाहीये. मी सकाळी उठले, घर वगैरे स्वच्छ केलं, आंघोळ वगैरे माझी सगळी झाली, चाय वगैरे पिले, कारण की आज उपवास आहे. काही खायचं प्यायचं नाहीये जोपर्यंत आपण पूजा करून येत नाही तोपर्यंत. आणि इथे मी दाखवणार आहे तुम्हाला की आज मी कुठली साडी वगैरे वेअर करणार आहे. सो हे बघा, हे इथं मी पूर्ण माझं सामान ठेवलेलं आहे. हे मी रेडी होणार आहे आणि खूप साध्या सोप्या पद्धतीनेच तयार होणार आहे. जास्त मेकअप वगैरे नाही करणार, कारण की खूप ऊन वगैरे पण आहे. बट जेवढं होईल तेवढं पटकन उरकून जायचं आहे पूजा करण्यासाठी. सो फ्रेंड्स, आनंदचा नाश्ता मी रेडी केलेला आहे. एकदा त्यांना नाश्ता दिला का मम्मी पटकन माझं गोडधोड जे पदार्थ करत असतात ते करायचं आहे. सो हे बनवलेलं आहे मी त्यांच्यासाठी नाश्ता, पापड, डाळ आणि राईस. हे घ्या, तर नाश्ता करा आणि शांत बसा. मला पूर्ण स्वयंपाक होस तर अजिबात डिस्टर्ब करू नका कोणत्याच कामात, काय? तर यांना आता नाश्ता दिला, हे नाश्ता कर दिला तर मी माझं पटकन स्वयंपाक आहे तो उरकून घेते आणि तुम्हाला डायरेक्टली आता स्वयंपाक झाल्यावर दाखवते की मी काय काय केलेलं आहे. यांना आता विचारूयात जेवणामध्ये काय बनवायचं आहे, कारण की पुरणपोळी वगैरे तर आमच्या घरी जास्त खात नाही, म्हणजे आम्ही दोघंच असतो. तर यांना विचारू काय बनवायचं जेवण. पुरणपोळ्या तर नको, आता संक्रांतीला केला होता. पुरणपोळ्या तर नको. एक काम कर, बेसन पुरी बनवते. हा चालेल, तसं पण तुझं फेवरेट आहे. बेसन पुरी बनव, रवा किंवा खीर बनव. हा बस गोड ठीक मध्ये आहे ना. बस गोड मध्ये शिरा किंवा खीर बनव. हा बस ठीक आहे, अजून काय नको. चला, मी पण तेच बनवणार होते. तुम्हाला जस्ट विचारलंय मी ऑलरेडी ठरवून ठेवलेलं होतं काय बनवायचंय. तुम्हाला फक्त ते वटपौर्णिमेला आज तुमचा मान असतो ना, तुमचा मान असतो आजच्या दिवशी. म्हणजे एकाच दिवशी विचारायचं, याच्या आधी सगळं स्वतःने बनवायचं. म्हणून विचारलं, नाहीतर. सो फ्रेंड्स, आता पटापट मी बेसन पुरी म्हणजे की पिठलं पुरी आणि गोड मध्ये शिरा बनवते आणि डायरेक्टली तुम्हाला जेवण झाल्यावरच दाखवते, कारण खूप गरम होते आणि माझा पण मुली आचलेच खूप असा डुकरावानी झालं. सो फ्रेंड्स, आता जेवण झाल्यावरच तुम्हाला भेटते. सो चलो. काय करते तनुजा? झालं का नाही? हा बस झालं. किती वेळ अजून? बस झालं माझं. हे बघा, पुऱ्या झालंय, बेसन पण झाले अजून आणि बस सगळं शिरा राहिलाय. शिरा पण झालाय आता. बस आता इतकं झालं की मग थोडासा रेस्ट घेऊन मग मी उरकायला घेते. आता किती वाजले? आता 2:30 वाजले. 3 ते 4 मध्ये नाही जायचंय आपल्याला. ठीक आहे. तर 4च्या नंतरच पूजा करायची. तर मग मी उरकायला घेते, मला टाइम होऊन जाईल तसं पण. ठीक आहे. सो फ्रेंड्स, मी झालेली आहे रेडी. आता आनंद लावतायत गजरा, मग मी तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते. सो वेट अँड वॉच. मी रेडी पण झालेली आहे. माझं वटपौर्णिमेचं जे ताट आहे ते पण मी सजवलेलं आहे. फक्त आता देवपूजा करायची राहिलेली आहे, कारण की 3 ते 4 मध्ये आपल्याला करायचं नव्हतं. सो आता देवपूजा करूयात आणि सरळ निघूयात आपल्या वडाची पूजा करायला. निघायचं का? हा, मंदिरात पूजा करायची ना अजून. आणि मला कमेंट मध्ये सांगा की माझा लुक कसा वाटतोय. हे मी स्वतःच मेकअप करते, थोडाफार येतो मला. सो फ्रेंड्स, आपलं 3 ते 4चा टायमिंग जो होता तो पूर्ण झालेला आहे. मी देवपूजा सुद्धा करून घेतलेली आहे. देवपूजा झाली, देवाला सुद्धा नैवेद्य वगैरे मी दाखवलेला आहे आणि ताट सुद्धा इथे बनवलेला आहे. पूर्ण म्हणजे
सगळं रेडी झालेलं आहे. इथे आंबा घेतलाय, दिवा घेतलेला आहे, हारफुल आहे, धागा आहे फेरे घेण्यासाठी, हा नैवेद्य आहे, त्याच्यानंतर पानं आहे, सुपारी आहे, ओटीचं सामान आहे, खण आहे आणि लाल कपडा आहे जो आपल्याला तिथे लागणार आहे. आणि त्याच्याशिवाय हळद कुंकू सुद्धा आहे आणि हे आहे पाणी लोटांगण घालण्यासाठी. सो माझं प्रॉपर सगळं रेडी झालेलं आहे. बस आता जायचं आहे वडाची पूजा करून, आणि वडाची पूजा केल्याच्या नंतर मग जेवण करायचं आहे, म्हणजे की उपवास सोडायचा आहे. निघायचं ठीक आहे, चल. झालं सगळं. पण कुंकू लाव ना. आजच्या दिवस तुम्हीच लावायचा मान असतो. थोडस ब्रॉडच लावा. ठीक आहे, बघ एकदा. हम्म. छान लागली. हा. सवय ना मला. सो फ्रेंड्स, आता मी आरामात सीटा उतरलेली आहे, नाहीतर पायऱ्यावरून मी मोबाईल पण, स्वतःला पण आणि साडीला पण आवरू नाही शकत. सो आता चाललेली आहे मी. ड्रायव्हर तर आहे संग. हो, आता गाडीवर बसलेलो आहोत आपण. आता आमच्या इथून खूप लांब आहे वडाचं झाड, जवळ नाही आहे इथे. त्यामुळे आनंद संगतीला आले, नाहीतर मग मी गेली असते एकटी. बट त्याशिवाय रील्स सुद्धा शूट करायचे आहेत, सो मला त्यांची हेल्प लागणारच आहे. कधी एकटी गेली आजपर्यंत आठवत नाही एकटी कधी गेली. आपल्याला पण जायचं. हा, ह्या आधी आम्ही पुण्याला होतो तेव्हा सुद्धा एकत्र जायचो. सो आता आपण झाडाच्या इथे पोहोचल्यावरच भेटूया. तो फ्रेंड्स, आपण बघा वडाचं झाड किती सुंदर आहे. मी गेल्या वर्षी सुद्धा इथेच आले होते. खूप छान आहे इथे, मंदिर सुद्धा आहे. त्याशिवाय दाखवा ना थोडं झाड. माझ्याकडेच ठेवलंय तरी पण. आता आपण पूजा करून घेऊयात. बरं झालं इथे जास्त गर्दी नाहीये, म्हणजे निवांत पूजा करायला येईल. सो चला. बरं झालं कोणीच नाही त्या. गेल्या वेळेस किती गर्दी होती. गेल्या वेळेस गर्दी पण होती, पाऊस पण होता, व्यवस्थित नव्हतं जमत करायला. तुम लोग का क्या है? हाँ, पूजा करने दोगे कि नहीं? सो फ्रेंड्स, फायनली आपलं एकदम खूप छान पद्धतीने पूजा झालेली आहे. कारण की ना, कधी गेल्या वेळेस आली होती ना, तेव्हा खूप साऱ्या म्हणजे बायका आपण गर्दी वगैरे होती, व्यवस्थित पूजा करायला जमत नाही. पण आज एकदम मस्त मनासारखी माझ्या पूजा झाली आणि खूप छान वाटलं. पूजा वगैरे करून व्यवस्थित महादेवाचे पाया वगैरे सगळं झालं व्यवस्थित. बस आता आम्ही चाललोय घरी. आता घरी गेल्यावर आनंद मला भरवणार आहे. सो फ्रेंड्स, आपण आलेलो आहोत आता घरी. फायनली आता उपवास सोडणार आहे. खूपच भूक लागली, कारण की मॉर्निंग पासून मी फक्त चहा पिलेली आहे 10 वाजता. त्याच्यानंतर मी काहीच खाल्लेलं नाहीये, फराळ किंवा उपवासाचं सुद्धा काहीच खाल्लेलं नाहीये. सो आता आनंद घेऊन येत आहे ते जेवण. हे बघा, घेऊन आले. बघू आता. सदा माझा बायको राहा,
पुढच्या जन्मी पण मलाच भेट. पुढच्या नाही 7 जन्मी भेटणार आहे. धागे बांधून आले मी तिथं 7 वडाला. बांधलेत. 7. ठीक आहे चल. तर पुढच्या जन्मी नाही 7 जन्मी तुम्हीच पाहिजे रक्त प्यायसाठी. माझं रक्त प्यायसाठी. रक्त बनवते पण मीच आणि पिते पण मीच. त्यात काय एवढं शॉक व्हायची गरज नाही. चालतेच तरी कशाला. प्यायसाठी. चला पुरी भाजी. बघू आता कसं झालंय. कारण की उपवास असल्यामुळे टेस्ट वगैरे करायचं नव्हतं. आता देवाला नैवेद्य दाखवले. आता बघू. मीठ कमी बरोबर आहे. प्रॉपर आहे. तू बनवलंय. टेस्ट न करता त्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं एकदम व्यवस्थित आहे. मग कांदा मी कापून दिलता ना. कधी. खूपच छान झालंय. खूपच छान झालंय. ओके सो फ्रेंड्स, आपली ही होती आज वटपौर्णिमेचा दिवस, जो की खूपच छान गेला. आता मी पोट भरून जेवते आणि उपवास सोडते. तुमच्या घरी कसा वटपौर्णिमा साजरा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्त मोठी न करता छोटीशीच बनवलेली आहे. जाताना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.